करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद दौऱ्याच्या सभेमध्ये करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि धनगर समाज एसटी आरक्षण कृती समिती सदस्य प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीची आग्रही मागणी जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लावून धरली। यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी यावेळी बोलताना शिवाजीराव बंडगर यांच्या भाषणाचा धागा पकडत धनगर समाजाच्या आरक्षणाची कुचेष्टा केली। पवार म्हणाले की धनगर समाजाची मंडळी 2014 साली बारामतीला उपोषणासाठी बसले होते, पण माझ्याकडे आले नाही। तसेच एकीकडे भाजप सेनेला मतदान करता आणि आम्हाला म्हणता की आरक्षणाचा प्रश्न सोडवा। बंडगरजी हे वागणं बरं नव्हे। वास्तविक पाहता उपस्थित जनसमुदायाकडून पवार साहेब यांनी धनगर समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका मांडायला हवी होती। एक मोठा वर्ग महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी धनगर समाज आपल्याकडे आशेने पाहतो आहे की ही गोष्ट केली तर शेवटचा आशेचा किरण आहे ते केवळ शरद पवारच आहेत, अशा प्रकारची भावना धनगर समाजामध्ये अजून पण आहे। 2014 साली आम्ही बारामतीला बसलो, परंतु दुर्दैवाने त्यावेळेला निर्णय झाला नाही। म्हणून दुसरी मंडळी आली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, ते सर्वांना माहित आहे की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही करू, ते पण लबाड निघालेले आणि त्यांच्यावरचा पण विश्वास पूर्णपणे उडालेला आहे। भारतीय जनता पार्टीला एकही धनगराचा माणूस मतदान करणार नाही साहेब। पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन, हा राजकीय विषय असल्यामुळे थोडंसं मी स्पष्टपणे बोलतो की यानंतरची भूमिका आता आपली आहे आणि आपण निश्चितपणे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या समाजाचं मोठं योगदान आहे आणि उभ्या महाराष्ट्राला न परवडणारी गोष्ट होऊ नये यासाठी म्हणून आपण यात पुढाकार घ्यावा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण या पुढाकार घेऊन निश्चित निर्णय घ्यावे। मगाशी सांगितलं बंडगरांनी त्यांनी भाषण केलं या ठिकाणी, त्याने मला सांगितलं की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा। मी बंडगरांना धन्यवाद देतो, तुला तर तिकडे देतो आणि प्रश्न आम्हाला सोडवायचा। हे वागणं बरं आहे का? तिथं वागणं पाहिजे, तुम्ही मतलब द्या, त्याचा मार्ग याच्या आधी काढले। कदाचित बंडगरांना माहित असेल की त्यावेळेला केंद्रामध्ये कायदा बदलून घेणं, घटना बदलून घेणं अवघड होतं, म्हणून तात्पुरती तरी काही मदत केली पाहिजे म्हणून आम्ही एक नवीन कायदा महाराष्ट्रात केला की धनगर समाजाच्या मुलांना मेडिकलला जायचं असेल, लॉला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्यासाठी आरक्षण ठेवलं, टक्केवारी ठेवली आणि अनेक मुलं आज डॉक्टर झाली आणि कुठे गेली आज हे बघायला मिळतं। प्रतिनिधी शीतल कुमार मोटेसह कॅमेरामॅन संतोष मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा, सोलापूर।